समजा तुम्हाला एखादी इमारत बांधायची आहे, तर सर्वात आधी तुम्ही काय कराल? अर्थात इमारतीची पायाभरणी कराल. पण आपले पूर्वज काळाच्या खूप पुढे होते. आपल्या पूर्वजांनी महाराष्ट्रातल्या एका ठिकाणी भगवान शंकराचं एक मंदिर बांधलं. पण ते नॉर्मली खालपासून वरपर्यंत नाही, तर वरपासून खालपर्यंत बांधलं. खरं तर त्याला बांधलं असं म्हणावं का हा प्रश्नच आहे, कारण हे मंदिर बांधलं गेलं नसून कोरलं गेलंय. एका भल्या मोठ्या महाकाय दगडाला फोडून खोदून दगडाचा फक्त देवच नाही केला, तर अख्खं देऊळ केलं. मी बोलतोय छत्रपती संभाजीनगरच्या मातीत वसलेलं वेरूळचं कैलास मंदिर. ना सिमेंट, ना विटा, ना लोखंड, ना मॉडर्न मशिनरीज. आजच्या काळातही असा प्रोजेक्ट पुन्हा उभारणं आधुनिक इंजिनिअरिंगसाठी जवळपास अशक्य मानलं जातंय. या मंदिराचं सिक्रेट मी तुम्हाला आज सांगतो. तर या भव्य कैलास मंदिराची निर्मिती 8व्या शतकात राष्ट्रकूट राजवंशातील राजा कृष्ण पहिला याच्या काळात झाली असं मानलं जातं. साधारण 1200 वर्षांपूर्वी कोणतीही आधुनिक साधनं नसताना हजारो कामगारांनी हे काम पूर्ण केलं. पण इथे सगळ्यात मोठं जे कुतूहल आहे ते म्हणजे बांधकाम झालं कसं. तर नॉर्मली कोणतीही वस्तू जमिनीवरून वरच्या दिशेने बांधली जाते, पण कैलास मंदिराचं खोदकाम वरून खाली केलं गेलं. म्हणजेच आधी त्या डोंगराचा, त्या दगडाचा भाग वरपासून पोखरायला सुरुवात केली, मग भिंती आणि मग गर्भगृह. जस्ट इमॅजिन, जरा जरी गणित चुकलं असतं तर सगळीच्या सगळी रचना कोसळली असती किंवा केलेल्या कामाचा काहीही उपयोग राहिला नसता. इतिहासकारांच्या मते या मंदिरातून सुमारे 4 लाख टन खडक काढण्यात आला होता. हा काढलेला खडक कुठे गेला याचं उत्तर आजही स्पष्ट नाहीये. त्या काळात ना ट्रक होते ना क्रेन्स, तरी इतका प्रचंड दगड हटवण्यात आला. काही अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की हा दगड मंदिराच्या आजूबाजूच्या भागात पसरलेल्या लेण्यांच्या निर्मितीत वापरण्यात आला असेल. या मंदिराचं स्थापत्य पाहिलं तर ते अजूनच थक्क करतं. कैलास मंदिर हे दक्षिण भारतातील द्रविड स्थापत्य शैलीत बांधलेलं मंदिर आहे. शिखर, मंडप, नंदी मंडप, प्रवेशद्वार, भिंतीवर रामायण आणि महाभारतातले प्रसंग, शिव पार्वती, रावणाने कैलास पर्वत उचलण्याचा प्रसंग, सगळं इतकं बारकाईने कोरलं आहे की ते पाहून सगळं एकाच दगडातून साकारलं आहे का यावर खरंच विश्वास बसत नाही. विशेष म्हणजे हे मंदिर आकाराने ग्रीसच्या पार्थेनॉनपेक्षाही मोठं आहे. उंची सुमारे 32 मीटर, लांबी 82 मीटर आणि रुंदी 46 मीटर. इतकं भव्य मंदिर एका दगडातून काढणं ही कल्पनाच अचंबित करणारी आहे. आजही आधुनिक इंजिनिअरिंगमध्ये असा प्रकल्प करायचा म्हटलं तर आधी कम्प्युटर मॉडेल्स, लेझर मेजरमेंट्स, क्रेन्स आणि शेकडो एक्सपर्ट लागतील. पण त्या काळात हे सगळं फक्त गणित, अनुभव आणि अचूक नियोजनावर आधारित होतं. या जागेची एक प्रसिद्ध दंतकथा अशीही सांगितली जाते की राष्ट्रकूट राजा कृष्णाची पत्नी गंभीर आजारी पडली होती. तिने नवस केला की जर ती बरी झाली तर ती भगवान शिवाचं दर्शन घेईल. राजाने वास्तुविशारदांना म्हणजेच इंजिनियर्सना आदेश दिला की नवस पूर्ण होईपर्यंत मंदिराचं शिखर दिसायला हवं. म्हणूनच मंदिराचं काम वरपासून खालपर्यंत सुरू करण्यात आलं असं मानलं जातं. ही कथा काही ऐतिहासिकदृष्ट्या सिद्ध नाहीये, पण मंदिराच्या रचनेमागची विचारसरणी नक्की काय असली असेल याचं प्रतीक नक्कीच आहे. पण भारतातल्या इतर मोठ्या मंदिरांसारखंच कैलास मंदिरावर सुद्धा अनेक आक्रमणं झाली. मुघल काळात औरंगजेबाने मंदिर तोडण्याचा प्रयत्न केल्याची नोंद आहे. हजारो सैनिक आणि अनेक वर्षांचा प्रयत्न करूनही हे मंदिर पूर्णपणे उद्ध्वस्त करता आलं नाही. कारण मंदिर कोरायला जितकं अवघड पडलं तितकंच ते तोडणंही अवघड होतं. हा दगडच इतका कठीण आहे की तो फोडणं जवळपास अशक्य ठरलं. म्हणूनच तुम्ही बघा की मंदिराच्या आवारात हत्तींच्या ज्या मूर्ती आहेत त्यांची तोंड गायब आहेत आणि इतरही बऱ्याच ठिकाणी नुकसान केल्याचं दिसतं. हा दगड इतका मजबूत आहे म्हणूनच त्याने इतकी आक्रमणं झेलली आणि इतक्या वर्षांनी सुद्धा ताठ उभा आहे. आज कैलास मंदिर एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. जगभरातून पर्यटक, इतिहासकार, इंजिनियर्स आणि संशोधक हे मंदिर पाहण्यासाठी येतात. कारण हे मंदिर फक्त धार्मिक नाही तर मानवी बुद्धिमत्तेची अफाट मर्यादा दाखवणारं जिवंत उदाहरण आहे. हे मंदिर पाहिल्यावर एकच प्रश्न मनात येतो, खरंच हे सगळं फक्त माणसांनी केलं असेल का, की आपल्याला अजूनही काही गोष्टी समजायच्याच बाकी आहेत? आणि जर माणसांनीच हे सगळं केलं असेल तर ती माणसं नक्की कोणत्या धातूची बनली होती? कैलास मंदिर आपल्याला हे शिकवतं की प्रगत तंत्रज्ञान नसतानाही माणसाची कल्पकता, श्रद्धा आणि शिस्तबद्ध नियोजन काय घडवून आणू शकतं. तुम्ही या मंदिराला कधी भेट दिली आहे का आणि तुमचा अनुभव कसा होता हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगावत तिला सबस्क्राईब करायला विसरू नका.